नमस्कार मित्रांनो, आज 12 सप्टेंबर 2025 रोजी मोलगी येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचा दौरा होता। नंदुरबारचा दौरा असेल शक्यता, पण जे आम्हाला कळलं ते म्हणजे सातपुड्यात मोलगी आणि धडगाव या ठिकाणी येणार आहेत। या दिवशी साहेबांनी हे मोलगीचं ग्रामीण रुग्णालय बघू शकता तुम्ही आणि पोषण पुनर्वसन केंद्र ग्रामीण रुग्णालय मोलगी या ठिकाणी साहेबांनी भेट दिली, चर्चा केली। काही लोकांनी बरेच निवेदनं सुद्धा देण्यात आले, पण आजच्या दिवशी सांगावंसं वाटतंय की या भागात म्हणजे स्वातंत्र्यानंतर बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत त्या अजूनपर्यंत अपुऱ्या स्वरूपात आपल्याला बघायला भेटतील। मोलगी हे सातपुड्यातील एकमेव केंद्रबिंदू असलेले म्हणजेच या ठिकाणी ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्या फॅसिलिटी असणे गरजेचं आहे। परंतु या ठिकाणी हे जे पोषण पुनर्वसन केंद्र ग्रामीण रुग्णालय आहेत हे आत्ताच म्हणजे साहेब येणार आहेत म्हणून 1-2 दिवसापूर्वी शक्यता सुरू झालेला आहे। आणि एकूणच बघायला गेलो तर या ज्या दवाखान्यात रुग्णालयात ज्या अपुऱ्या वस्तू आहेत म्हणजे स्टाफ जे आहे ते पुरेपूर आपल्याला इथं वेळेवर बघायला नाही भेटत, म्हणजे एकदम मॅनेजमेंट व्यवस्था जी आहे ती अपुऱ्या स्वरूपात। तसेच या भागात काही वेळेस रुग्ण जे असतं गरोदर माता असते त्यांना घेऊन जाण्यासाठी जी ॲम्ब्युलन्स असते मित्रांनो ती काही वेळेस मध्येच कुठेतरी बंद पडते, त्या गरोदर मातेचा मृत्यू होतो। अशा गंभीर घटना या भागात आपल्याला बघायला भेटतील। रुग्णांना ॲम्ब्युलन्स असते ती वेळेवर भेटत नाही, प्रायव्हेट गाड्यासुद्धा कराव्या लागतात आणि तसेच अशा भरपूर अशा स्वरूपात आपल्याला सातपुड्यातील जे प्रश्न आम्हालाही आठवत नाही अशा स्वरूपात आपल्याला बघायला भेटते। काही ठिकाणी तर सातपुड्यात रस्त्यांची व्यवस्था जी आहे ते बिकट आहे। काही ठिकाणी स्वातंत्र्यानंतर अजूनपर्यंत रस्ते जे आहेत ते पर्यंत खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा नाही पोहोचलेले आहेत। त्यामुळं काय वेळेस या गरोदर माता असो किंवा इमर्जन्सी पेशंट असो यांना दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नसल्याने बांबूची झोडी करून सुद्धा पेशंटला आणावं लागतं। सातपुड्याच्या मोलगी भागात ग्रामीण भागात सातपुड्यात छववाहिका नसल्यामुळे लोकांना काही वेळेस छव वाहण्यासाठी प्रायव्हेट गाड्या कराव्या लागतात आणि वेळेवर गाड्या भेटत नाही, छववाहिका भेटत नाही, म्हणून लोक काही वेळेस काय करतात की इथे नाईलाजाने प्रायव्हेट गाड्या कराव्या लागतात आणि तसेच वेळेवर ॲम्ब्युलन्ससुद्धा भेटत नाही, म्हणजे जी रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स असते छव वाहण्यासाठी देत नाही, परमिशन नाही आमच्याकडं असं। एकूणच बघायला गेलो तर सातपुड्यात रस्त्यांची व्यवस्थासुद्धा खराब बिकट अवस्थेत आणि स्टाफची जी सुविधा आहे स्टाफ कमी प्रमाणात उपलब्ध। आरोग्यमंत्री येणार आहे म्हणून या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातसुद्धा स्टाफ आलेला असेल, कर्मचारी आलेले असतील, कर्मचाऱ्यांचा तुटवडा खूपच मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे इथं इमर्जन्सी पेशंट आला तर त्याला पाहिजे त्या स्वरूपात फॅसिलिटी नसल्यामुळे इमर्जन्सी पेशंटला तात्काळ बाहेर काढण्यात येतं, म्हणजे पुढं नंदुरबारला हलविण्यात येतं, म्हणजे इथं जी गरज असेल ती वेळेवर त्या पेशंटला भेटत नाही, म्हणून काही वेळेस मध्येच त्या पेशंटचा रुग्णांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे। म्हणजे एकमेव ठिकाण असल्यामुळे शासनाने आणि आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याने विचार करावा, जी नंदुरबारला जी सुविधा आहेत त्याच सुविधा मोठ्या प्रमाणात आदिवासी भागात अशा या ठिकाणी सुरू करायला पाहिजे आणि बऱ्याच ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करायला पाहिजे। स्वातंत्र्यानंतर या सातपुड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोण जिम्मेदार आहे, तुम्हाला काय वाटतं? ही जी अडचण आहे किंवा या सातपुड्याचा जो आरोग्य असो किंवा इतर जे काही मुद्दे आहेत त्यांचा विकास का झाला नाही, कोणामुळे झाला नाही, काही कारण आहे ते तुम्हीच ठरवा आणि कशामुळे हा विकास आतापर्यंत थांबलेला आहे आणि कोणी करू देत नाही। भेटूया आणखी नवीन व्हिडिओ, तोपर्यंत नमस्कार।